मुक्तीला येतो ज्ञान कर्म की उपासना. दोन काय झाले एक प्रश्न समजेल. मग आपण कोण आहोत? सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप. आत्मा कसा आहे? सद्रूप पुढे चिद्रूप पुढे आनंद रूप अभेदंतच आहे. आणि तर दर्शन करायचं कोणाचं काय व्यापक मानले पण नाना मानले, जडस्वरूप मानले आहे ना. नाही आहे का आत्मा कसा आहे? व्यापक आहे, अनेक आहेत आणि जड स्वरूप आहे. त्याच्यात दोन मत आहे बघा, प्राच्य आणि नव्य. नव्य आत्मा हा मध्यम परिमाणाचा माणूस. मध्यम परिमाण नाही. सांख्य देखील आत्मा कसा म्हणतात? अनेक मानतात, व्यापक आणि म्हणतात. व्यापक मानतात. आणि पुढे म्हणतात अनुवादी आत्मा कसा म्हणतात? अनुवादी हा आत्मा त्याचं प्रमाण हे अणुप्रमाणे मानतो, आणि जे सुखदुःखादी धर्म आहेत हे आत्म्याचे मानतो. आत्म्याचे मानतात आणि नाना मानतो. त्याच्या खंडने केलं त्याचं काय मतही सुद्धा मांडलं. सांख्याचं मत खंडन, नाही एकाचं मत अशा रीतीने आत्मा कसा आहे? सद्रूप चिद्रूप आनंद रूप ब्रह्मरूप म्हणजेच व्यापक. असा आत्मा देव हे आपलं स्वरूप नसून आपलं स्वरूप कोण आहे? मग देव हे आपलं स्वरूप आहे का? नाही. मग काय कोणतं स्वरूप आहे? सच्चित आनंद असणार ब्रह्म हेच आपलं स्वरूप आहे. मग आपण देव हे चार भागाचं मत आहे का कोणाचं? देवखंडाना देवालाच काय मानून बसले ते. त्याचा परिणाम होता मग आत्मा आहे देव जर त्याला सजवायचा, नाना प्रकारचे भोग काय करायचे. त्यांच्या भगवद्गीतेत आहे ना, असत्यम प्रतिष्ठन ते जगदाव विश्व अपरस्पर संबोधम की म्हणण्यात काम आहे ना. मग देहाच आत्मा आहे असं जर ठरलं तर मग काय लावे खावे बरे असावे, वाढावे संतान, गुरुवे व्हावे हेच कर्तव्य आहे. विषय महाराजचं कोणतं कर्तव्य आहे? विषय महाराजचं कोणतं कर्तव्य आहे? गोळा करून नुसते गोळा करत नाही, भोगी जीवन होतात. काय म्हणायचं? भोगी जीवन असं आहे ना. ते तुमच्या याचं असतं ना, गरीब लोक आपले 200 रुपये किलोचा तांदूळ वापरतात नाही का. श्रीमंत माणसं 2000 किलोचा काय हे कमीच सांगितलं तुम्हाला. एकाच्या घरी आम्ही जेवायला गेलो होतो, वासुगंध सुटला. आम्ही म्हटलं वासुगंध कशाचा आहे? काही कळेला. मग तरी सांगितलं, म्हणले बाबा हा सुगंध भाताचा आहे. म्हणाला कशाचा? म्हटलं भाताचा बासमती का? नाही कमवत होतो. त्या तांदळामध्ये सुद्धा प्रकार असतात ना. जाऊ दे. काही भात असो हात लावला की त्याचं कणिक तयार होते, आणि थोडा टाकला तर विरघळून जाते. नाही कोणतं जीवन आहे? देहालाच काय म्हणणे? आत्मा असं म्हणणे. त्याला सजवणे नाही का? काही जरूरत नसते. काय त्याचा काही संबंध नाही का? काय आहे तरी त्या तोंडाला काय घासत बसायचं नाही. तसं मेकअप होतात ना बघा. ते कुठून काय पारदर निघालं कोणाच माहिती. ते काय ना काय पार्लर म्हणतात कोणतं पार्लर? माणसं सुद्धा मेकअप होणं करतात. हे वा मनुष्याचं स्वरूप निरोगी असतं. हे मला शक्तिमान असते, नष्टपुष्ट कायच नाही.
अवयव हे त्याचं काय रूप आहे. नुसतं तोंडाला आपलं काय म्हणजे हे लावून आणि त्याला आपलं समजलं हे नाही. शरीर कसं असावं लागतं, निरोगी पुन्हा धष्टपुष्ट झाला. हे त्याचं काय किती चालला तरी थकत नाही, नाही का. कोणतंही काम केलं तरी सहकार्य घ्यावं लागत नाही. असं शरीर असणं हे शरीराचं सौंदर्य आहे. काय जाऊ द्या, बाई कशा करता चाललेलं आपलं आहे. म्हणून देहखंडा नाव आत्मा, देहच आत्मा आहे हे 4 वाक्याचं मत. मग त्याचं कर्तव्य वेगळंच निघतं. शरीराला पोषक भोग द्यायचे. इथले भोग कमी पडले तर स्वर्गातले काय करायचे, बाय काय माणसाला जायला म्हटलं मग का तुम्ही नेहमी हॉटेलमध्ये जाता, काय भानगड आहे, घरचे लोक सोडत स्वयंपाक करत नाही का तुमच्या घरी. म्हटलं घरच्या घरी आमच्या मनाप्रमाणे काय होत नाही, स्वयंपाक होत नाही. मग कुठे जात असतं हॉटेलला. आपण त्यांचे मुलं बाळ वगैरे एकच नाऱ्या आपल्या हॉटेलमध्ये जातात, बाकीचे हप्ते ओरडत बसतात. हे काय जाऊ दे आपल्याला. आता कुटुंब व्यवस्थासुद्धा संपत चाललेली आहे. ते सुद्धा काय कोणाचा विचार करीत आई वडिलाला कोणत्या आधी काय तुमच्या आळंदीला ते आहे तिथे आणून काय करतात श्रीमंत माणसं आईला सुद्धा काय करीत नाही, म्हातारपणामध्ये सांभाळत नाही, काला येतच नाही नवा. म्हणून म्हातारपण येण्याच्या अगोदरच जाणं बरं. जाऊ दे आपल्याला देहाला जातो मनाला दर्शन काढताना म्हणायचं सारखा. देहावर आत्मा कसा आहे भिन्न आहे. हे बाबा सुंदर मत वगैरे सांगितले. याचा चांगला विचार गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये अधिदैव म्हणून नाही आमचं चुकं अधिदेय म्हणून जीवाचा विचार जीवसुद्धा शरीरावर काय आहे भिन्न आहे. मग जीवत्वदशा कशाने जात असते ज्ञानाने. तुमचा विचार सगळा या देहातून जरी निघाला तरी दुसऱ्या देहामध्ये जात असतो. दुसऱ्या देहातून जशी जशी वासना असेल त्या निवृत्ताला देहाची काय होते प्राप्ती होते. आणि तो मुक्त होत नाही का. देहातून निघाल्यानंतर लोकांतराची काय होते, पुण्य केलं असेल तर लोकांतराची प्राप्ती. आणि वर जाण्या इतकं काय नाही, खाली जाण्या इतकं मग कोणता देह. वर जाण्या इतकं पुण्य नाही बरं का. आणि मग मनुष्य देह मिळणं इतकं काही नाही, पाप पुण्य नाही. मग कोणते देह अंडाचे जाराचे स्वेदाचे हे बीज मिळणार. मग जारच देह नाही, कोणता देह नाही. मग अंडाचे फुले स्वेदाचे फुले हे असे देह मिळतात. खंती ते न करा न घाल. तुमच्या गीतेतल्या 15व्या अध्यायामध्ये याचा विचार केला. उत्क्रांतम सिद्धम आपली विज्ञान एवढा ऐसे होती तरु लोष्ट आणि झाडाची सुद्धा योनी आहे. झाड जगत असते, झाड काय होते मरते. हे जीवत्व आहे. माणसं खुशाल नाही का कुऱ्हाडी मारून त्याला काय करतात तोडतात. तर जीवाचा घात घेणं आहे काय घेणं आहे. जाऊ दे आपलं. म्हणून जीवात्म दशा ज्ञानाने नष्ट होते. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत जीवात्म दशा असणं. तो जीव हे भाष मी वासुदेव मुक्त अवस्था. जाऊ दे याच्याकरता मी कोण आहे याचा करा विचार केलेला आहे. आता पुढे हे जगात दिसते कोहम म्हणतात त्याला. कोहम कथमिदम. मग कोणाचा विचार जगाचा विचार. इदम म्हणजे जग त्याचा विचार. मला जगताचा करता कोण जीव होऊ शकते का.
तर तुमच्या प्रत्येकाचं सांख्यदर्शनकार म्हटलं प्रकृती काय करते? जी प्रकृती चेतन आहे का जड स्वरूप आहे? जड कुठं निर्माण करू शकते का? मत खंडनीय आहे. जीव जगताचा करता होऊ शकतो का? कल्पना सुद्धा करू शकत नाही. तत्रेकस्तम जगत कृष्णम प्रविभक्त मने कदा अपश्यत देवदेव शरीर आहे. हे पृथ्वी आणि जग एखाद्या परमाणुसारखं दिसत होतं. कोणत्या अध्यायात? 11 आहे काय? पश्चिमे पार्धरूप आणि सतशोध. मग कोण करताय? तर ईश्वर. ईश्वराचं स्वरूप काय आहे? सर्वज्ञ, सर्वशक्ती. परतंत्र आहे का स्वतंत्र आहे? स्वतंत्र आहे. तो जगताचा काय होतं? बरं का? परिच्छिन्न मानला तर काय भानगड होते? ईश्वर काय मानला? 6 प्रकारचे दोष आहेत. 6 प्रकारचे काय आहेत? आत्माश्रय व्हायचं आहे मला. झालं नाही काय? आत्माश्रय, अन्योन्याश्रय, चक्रिकापत्ती, विनिगमंदिर, पराकलोप. म्हणून ईश्वरा परिच्छिन्न नसून काय? व्यापक आहे. मग ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ही अवस्था कोणा मिळाली? माया विशिष्ट. मायेचा विग्रह असल्यामुळे तो ईश्वर होत असतो. अंतःकरणाचा विग्रह आणि तो जीव होतो. पंचदशीमध्ये सुंदर हा विचार आहे. तिसरा प्रश्न आता कोणता? मोक्ष कशाने मिळतो? कर्माने मिळतो का ज्ञानाने मिळतो का उपासनेने? वाचा. शिष्य म्हणतो, महाराज बुद्धी तर जड आहे, मग तिच्या ठिकाणी धर्माधर्म कसे म्हणता येतील? जड पदार्थ मिथ्या असतो आणि मिथ्या पदार्थ कोणास आश्रय होत नाही हा सिद्धांत आहे. जड पदार्थ काय असतो? मिथ्या असतो. बुद्धी जड स्वरूप आहे की काय नाही का? दिव्य आहे ना तुझ्या. आणि मिथ्या पदार्थ कोणाला आश्रयाचं तुम्हाला दुसरा दृष्टांत सांगितला होता. भिंतीवरती बाईचं चित्र आहे. त्या बाईच्या कडेवरती काय आहे? बाईलाही आधार कोण आहे? आणि मुलालाही आधार काय? मग तुझी बाईची कंबर नाही का? अरे बाईच्या कडेवर आहे ना. कोणाच्या कडेवर आहे? मग कंबर नाही का? लहान मूल असलं ना ते म्हणतात बाईच्या कमरेवरती मूल आहे. बाईनं जर अशी कंबर केली तर मूल काय होऊन जाईल? मग आणि बाईची कंबर हे हा मुलाला आश्रय होऊ शकत. कारण मुलगा सुद्धा जड आणि कंबरी सुद्धा जड. जड जडाला काय होत नाही. श्री गुरु म्हणतात, खरे आहे आत्म्याचे धर्म नाहीत एवढेच आम्हा सांगावयाचे. तो म्हणणार धर्माधर्म आहे. धर्म तुम्ही कोणाचे? बुद्धीचे मानले. बुद्धी जड आणि धर्माधर्मही जड. जडाचे आश्रित राहू शकत नाही. तुमचा सिद्धांत आहे. मग तुम्ही मानले कसे? तर म्हणले असं आहे. आम्हाला हे सांगायचं आहे. काय सांगायचं आहे? आत्म्याचे नाही एवढं सांगायचं आहे. बाकी कोणाचे आहे तुम्ही विचार करत बसा. आम्हाला माहिती नाही कोणाचे नाही. पण तुम्हाला गोष्ट सांगितली होती नाही. एका बाईचं भांडं काय केलं? हे पोरं खेळता खेळता काय झालं? खेळ झाला. बाई भांडं पाहायला ते भांडं काही. आणि तिला संशय आला कोणीतरी सखूबाईच्या पोराने भांडं काय दिलं असलं पाहिजे. मग ते म्हणायला लागले, म्हणले बा तुमची पोरं खेळत होते, आमच्या घरचं एक भांडं हरवलं. तर सखूबाईला सांगितलं. मग त्या सखूबाईने काय सांगितलं? माझ्या मुलाने ते भांडं आणलं नाही. माझ्या मुलाने काही चोरलेलं नाही. म्हणलं मग कोणी चोरलं? ते म्हणलं ते आम्हाला माहिती आहे. तुमच्या माझ्या मुलाने चोरलं नाही एवढं मात्र मी सांगू शकते. बाकी कोण्या पोराने चोरलं हे मला काय नाही. तसे धर्माधर्म आहे आत्म्याचे नाही. कुणाचे आहे? कुणाचे म्हणा आमचा काय नाही. पुढे
बुद्धीचेच धर्म आहेत असे सांगण्याचा आमचा अभिप्राय नाही. कोणाचे नाही सांगण्याचा, आत्म्याचे नाही एवढा सांगण्याचा आहे. पुढे सुखदुःखादी आत्म्याचे ठिकाणी अध्यस्थ आहेत. जे ज्याचे ठिकाणी अध्यस्थ असते ते त्याचे ठिकाणी रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या असते. वेदांताचा सिद्धांत सगळं जगातच काय आहे अध्यस्त आहे वेदांत शास्त्रामध्ये. अध्यस्त म्हणजे मिथ्या. अध्यस्त शब्दाचा काय आहे? नसून दिसणे. हे पहा, एखाद्या दोरीवर ते सर्प बसतो, तो अध्यस्त कशावरून आहे? हे पहा, कुठून आला का सर्प? दोरीपासून झाला का? दोरी सर्प झाली का? भासला याची. मग कोणाचं कार्य मानवायचं? अविद्या आहे. दोरीच्या अज्ञानाने सर्प काय केला, आणि जो जो अज्ञानाने भासतो तो ज्ञानाने काय होतं. म्हणून सर्प सत्य नसून काय मिथ्या म्हणजेच अध्यास. त्याला अध्यास असं म्हणतात. तुम्हाला गेलं की दुसऱ्या तरंगामध्ये कार्य अध्यास पुढे कोणता दोन्ही संभवू शकत नाही. कार्य अध्यासही संभवू शकत नाही, कारण अध्यासही काय होऊ शकत नाही. पूर्व पक्ष पुढे जे ज्याच्या ठिकाणी अध्यस्थ असते ते त्याच्या ठिकाणी रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या असते. म्हणून ब्रह्मार्थ जगत सुद्धा कसं आहे? अध्यास्त आहे. अध्यास्त आहे म्हणजे मिथ्या आहे. असून दिसते का नसून दिसते आहे ना. दोरीवरचा सर्प खरोखरच आहे तर दोरीचं ज्ञान झाल्यानंतर गेला कुठे? हळूहळू दुसऱ्या खोलीत गेला का? लज्जेच्या सर्पाला मारण्याकरता कुठं काठी न्यावी लागते का? तिथे क्रिया उपलब्ध आहे का ज्ञान उपलब्ध आहे? त्याप्रमाणे क्रियेने मोक्ष मिळत. मग कशाने मिळतो? ज्ञानादेव तो इथे शास्त्रीय शिव दिंडेवा. त्याचप्रमाणे बुद्धी आणि सुखाधिक धर्म आत्मेचे ठिकाणी अध्यस्त असल्यामुळे बुद्धी सुखादी धर्माचा आश्रय नाही. म्हणून ते सुख आणि दुःख हे सगळे धर्म अध्यस्त आहे. मग कल्पित अध्यस्थाचे काय नसते, आश्रय होऊ शकत नाही. म्हणून सर्व सुख दुःख वगैरे आधी वेदांतामध्ये एवढंच नाही बघा. संपूर्ण जगच कसं आहे? जगत विचारामध्ये बाकीचे दर्शनकार वेगळे. एक वेदांत शास्त्र खेरीज करून बाकीचे दर्शनकार जगत सत्य मानत असतात. सत्ख्याती आहे कोणती? नैयायिक सुद्धा जगत काय मानतो? सत्य आहे का? प्रकृतीचा परिणाम. प्रकृती सत्य आहे का मिथ्या आहे? सत्य आहे ना. मग प्रकृती सत्य म्हणून तिचं कार्य आहे. नैयायिक आरंभ परमाणू आरंभित मानतो. परमाणूपासून जगतापासून काय होते? परमाणू तर्कशास्त्र म्हणते सुद्धा जगत सत्यच मानतात. आणि जगत मिथ्या कोण मानते? जीव ब्रह्मैव ब्रह्म सत्यम जगत हा कोणाचा सिद्धांत आहे? मग आहे तरी काय? सर्वच मिथ्या आहे का? सर्वच मिथ्या मग आत्मा आहे काय का? मिथ्या वेगळी सगळ्यात मिथ्या आहे असं मला. मग आत्मा कसा आहे? सत्य आहे. तद्व्यतिरिक्त सर्व मिथ्या आहे. ते म्हणाले सगळं जगत दिसत पाहिजे ते प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय आहे. जगत कोणाचा विषय आहे? आणि त्याची सत्ता कोणती आहे मानली तर व्यावहारिक अथवा प्रातिभाषिक. पण ब्रह्माची सत्ता कोणती आहे? पारमार्थिक. त्याच्या सत्तेमध्ये कोण नाही. विजातीय भेद नाही, सगळ्यात भेद नाही. पुढे पुढे दैवतला वस्तू काल देश परिच्छेद नाही. अशी वस्तू नाही की आकाशाचा सुद्धा देश परिच्छेद नाही. कुठेही आकाश न्यावं लागत असतं का? आहेत बरोबर. पण ब्रह्मामध्ये आणि आकाशही व्यापक आहे. ब्रह्मही काय आहे? मग अतिव्याप्ती नावाचा काही दोष आहे. त्याच्यातच आहे ब्रह्म
आकाश कार्य आहे माहीत आहे. आणि ब्रह्म काय कोणाचं कारण नाही, कोणाचं काय कार्य नाही. म्हणून ब्रह्म हे कोणापासून उत्पन्न होऊ शकत पुढे वाचा. परंतु अध्यास परंपरेत प्रथम अज्ञान शुद्ध चैतन्याचे ठिकाणी अध्यस्थ आहे आणि अज्ञानोपहित चैतन्याचे ठिकाणी अंतकरण अध्यस्थ आहे. अभ्यास परंपरा तुम्हाला दुसऱ्या तरंगामध्ये सांगितलेली आहे नाही का. मूळ कारण कोण? अज्ञान. शरीर धर्माधर्म, धर्माधर्म पाप आणि पुण्य, पाप पुण्य पुढे नाही का अनुकूल प्रतिकूल असं शेवटचं काय आहे? अज्ञान. म्हणजे या जगाताला अध्यास परंपरेमध्ये शेवटचं तत्व कोणतं आहे? मग अज्ञान म्हणजेच माया, शक्ती वगैरे. अज्ञानालाच काय म्हणतात? माया. पुढे आणि अंतकरणोपहित चैतन्याचे ठिकाणी धर्माधर्म, सुखदुःख, बंधमोक्ष ही अध्यस्थ आहेत. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे सगळे धर्म अंतकरणाचे आहे. आणि त्या अंतकरणाचा सुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही संबंध नाही. कारण हे आहे ना वेदांतशास्त्रामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण जरी आणखी मानत असलो तरी त्याची उत्पत्ती असते. काय असते? उत्पत्ती आली की पुढचा धर्म येत असतो. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे विकार येत असतात आणि शेवटी त्याचा परिणाम नाशात होतात. म्हणून जे जे उपजते ते जातस्य ध्रुव मृत्यू गीतेमध्ये आहे ना. आपण मृत्यू कालांतराने जरी आला तर जन्माला आलो, जो जो जन्माला येईल तो आज द्या उद्या, उद्याला परवा, राम बरोबर आहे. पुढेच कालच्या लोकांचा नाही का. आता आहे का? आताचे लोक पुढे नाही. धारा खंडित होईल की सारखी चालूच आहे. नरपे जननम परपे मरणम. आता इथे आपण विचारसागर शिकवतो. गेल्या वर्षीचे पोरं आहे का? आता या वर्षीचे, या पुढच्या वर्षी. पण तुमचा इतर वर्गापेक्षा शहाणा वर्ग आहे. काही करायचं का? मग त्या विचारसागराच्या वर्गापेक्षा शहाणा वर्ग आहे. जाऊ द्या. दृष्टांत पाठाला येईपर्यंत काय जोरात बडबड चाललेली असते. पुढे चला. या रीतीने आत्मेचे ठिकाणी धर्माधिकांच्या अधिष्ठानपणाची अंतकरण उपाधी आहे. म्हणून अंतकरणाचे धर्म आहेत असे सांगितले. कोणाचे आहे ना. आणि अंतकरणाचे धर्म म्हटल्यानंतर मग त्याचे ते सुख नाही का, सुखदुःख आहे काय आहे? अंतकरणाचे धर्म. आत्म्याचे धर्म थोडेच आहे काय? कोणाचे धर्म आहे ते? अंतकरण मिलित सत्तांशापासून होत ना. त्या अंतकरणाचे 4 प्रकार असतात. मन, बुद्धी, चित्त आणि मन. कोणाला मनाचा संकल्प विकल्प करते त्याला मन निश्चय करते. संकल्प विकल्पात्मक मना सा निश्चया बुद्धी. निश्चय करते तिला काय म्हणायचं? बुद्धी. अभिनिवेश घेत असेल त्याला अहंकार म्हणा. आणि चिंतन करत असेल तर एकच मनुष्य असतो की उभा राहून जर काही हे करत असेल तर कीर्तनकार म्हणायचं बघा. नाही काय बसून ऐकत असेल तर श्रोता म्हणायचं. पकवाद वाजत असेल तर चाल म्हणत असेल तर माणूस भिन्न आहे का? आलेले धर्म या धर्माने अनेकत्व आहे का एकत्व आहे? तसं आणखी अंतकरणाच्या ठिकाणी 4 धर्म जरी असले तरी मुळात अंतकरण किती आहे? आणि सुखदुःखाचं प्रकाशन कोण करतंय? जर आपण अंतकरण एकच म्हणलं तर काय सुखदुःखाचा संकर होईल. म्हणून प्रत्येक शरीराला अंतकरण काय आहे? भिन्न आहे. ज्याचे सुखदुःख त्याला अन्याला नाही. आत्मा किती आहे? मात्र एकच आहे. त्याच्यामध्ये आणखी कोणताच भेद नाही. स्वजातीय भेद नाही, विजातीय
आणि पण स्वगत येत नाही, कोणता नाही. त्याला काही हातपाय आहे का? पुढे वाचा. आता अंतकरणोपहित आत्म्याचे ठिकाणी धर्माधर्म अध्यस्त न मानता अंतकरण विशिष्टाच्या ठिकाणी मांडले तर ते अयोग्य आहे. नाही, पण तुम्हाला असं म्हणजे ना, विशेष आणि विशिष्टाच्यात फरक आहे की. विशेष म्हणजे हा मुलगा हुशार आहे, मुलगा कोण झाला. आणि विशिष्टामध्ये अधिष्ठानासहित असते त्याला विशिष्ट म्हणायचं. आणि केवळ गुणधर्म दाखवणार त्याला विशेषण होतं. विशेषण आहे ना, म्हणजे काय, कोणत्याही याचा गुण दाखवणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणायचं. हा मुलगा आहे हे ज्ञानच आहे की, आणि हा मुलगा हुशार आहे म्हणजे काय. विशेषणामुळे आपल्याला त्याच्यातला गुणधर्म काय झाला. त्याच्यामध्ये दोन प्रकार. एक क्रिया विशेषण असते. हा मनुष्य येऊन राहिलेला आहे ना, येण्याची क्रिया. हा म्हटला कसा येऊन राहिला, जोरात येऊन राहिला, कोणतं विशेषण. क्रिया विशेष. व्याकरणाचा पाठ नाही आपला, विचार सागराचा आहे. सर्वनाम म्हणजे काय, नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून त्याच्याऐवजी जो शब्द वापरतात त्याला काय म्हणायचं. त्याच्यात आम पुरुष, द्वितीय पुरुष प्रकार पडत, तृतीय पुरुष. क्रियापद चालते का नाही त्याच्यामध्ये. व्याकरणाचा पाठ असतो ना, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहे. पुढे वाचा. कारण विशेषण जे अंतकरण ते कल्पित असल्यामुळे त्याचे ठिकाणी अधिष्ठानत्व संभवत नाही. कोणत्याही पदार्थाला कल्पित पदार्थ अधिष्ठान होऊ शकत नाही. कल्पिताची सिद्धीच होत नाही, काय होत नाही. मग कल्पित पदार्थ तो कोणालाही अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणून संपूर्ण याच्या जगाला अधिष्ठान कोण आहे. ब्रह्म. ब्रह्म कल्पित आहे का स्वतः सिद्ध आहे, स्वयंभू आहे. आपला परमात्मा सुद्धा कसा आहे, नाही घडविला नाही. आणि पुंडलिका आला, इतर जसे बसवत असतात तसा परमात्मा बसवलेला आहे का. मग तो काय केला, पुंडलिकाने मोठ्या पुरुषार्थाने तो आणला. त्याची गोष्ट सांगतात ना, ते पुंडलिकाची आई होती ना, तिने परमेश्वराची काय केली. मग म्हणायला लागले, म्हणले भगवंताच्या कृपेने पुंडलिकाचा जन्म आहे. ते काय चरित्र. पुंडलिक आई बापाला असं केलं आणि चोर होते नाही. ते नामदेव मंदिरातले लोक मानाला काही नाही, ते कोणीतरी घुसडवलं त्याच्यामध्ये. पुंडलिकाच्या चरित्रामध्ये पुंडलिक चोर होता, नसवता, आणि आई वडिलाला काय दिलं हम करता. हे पुंडलिकाचं चरित्र नाही. मग आता मुलगा होणार म्हणजे देवाला सांगितलं, म्हणलं असा मुलगा द्यायचा. म्हणला कसा, जो सगळ्या जगाचा काय करेल, काय करेल. म्हणून पुंडलिक तारी येले विश्वजनात वैकुंठाची मूर्ती आणली. वैकुंठातला परमात्मा कुठे आला, नुसताच आणला का विटेवर उभा केला. बसण्याकरता जागा दिली का, काय नाही. उभा जा, उभा. ते पुंडलिकाने सांगितलं ना, म्हटलं बसलेला देव काही काम करत नाही, झोपलेला नाही, निजलेला नाही. मग कोणता देव काम करतो. म्हणून परमात्मा कसा आहे, काय करेल. विटेवर येऊ तुमच्या आरतीमध्ये आहे ना, युगे 28 विटेवरी उभा, बसलेला नाही. बाकीच्या धर्मातले देव कसे सगळे, दक्षिण भारतात गेले तर देव झोपलेला आहे. जाऊ द्या. या अभिप्रायाने अंतकरणोपहित चैतन्याचे ठिकाणीच धर्माधर्म अध्यस्त आहेत असे म्हटले पाहिजे. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी धर्माधर्म वगैरे हे संगती लावण्याकरता मांडलेले आहे. वस्तुतः ते कल्पित आहे.
मायासुद्धा काय केली आहे संगती, जगत संगती लावण्याकरता काय मानावी लागली, परमात्म्यापासूनच आणखी माया होते. मग काय म्हणावं लागेल, तो कोणाचं तरी कारण होतो, काय होतं. म्हणून परमात्मा स्वरूपाला जसं तसंच ठेवायचं. आणि सगळे जगताची संगती कोणामुळे लावायची, माया. हे सर्व जे जगत दिसतं हे कोणाचं कार्य आहे, आत्म्याचं कार्य आहे का ते, आहे का. तिथं काय दगडपिठा माती आहे का, पंचभाव होतं वगैरे, हे सुद्धा कोणाचं कार्य आहे. आणि सगळ्या जगताची संगती काय करायची, म्हणजे पाचव्या तरंगामध्ये होऊन गेलं की त्याच्यामधून स्थूल जगत, पुढे सूक्ष्म जगत, पुढे कारण जगत, पुढे वाचा. उपाधी आपले धर्म उपहितावर घालवित नाही आणि विशेषण आपले धर्म विशेषावर घालविते. दुसऱ्या तरंगामध्ये तुम्हाला होऊन गेलं, विशेषण कोणाला मिळायचं आणि उपाधी कोणाला. जो आपले धर्म दुसऱ्यावर घालत नाही त्याला काय म्हणायचं, उपाधी म्हणायचं. आणि आपले धर्म दुसऱ्यावर घालवतो त्याला काय म्हणायचं. उदाहरणार्थ घटाकाश आहे, मग घट हे काय त्याची उपाधी आहे ना. ते आपले धर्म विशेषावर काय घालवत नाही. आणि उपाधी बरोबर. आणि विशेषण काय करतं, आता उदाहरणार्थ काळा घोडा, घोडा हे कोण आहे, काळा हे कोण आहे, काय कर. काळेपणाने आपला धर्म कोणावर घालला, घोडा. मग काळा आहे काय आहे, विशेषण. म्हणजे आपलं तसंच आहे ना, शरीराचे धर्म कोणाच्या ठिकाणी घेतो, आपल्या ठिकाणी घेतो. म्हणजे जीव दशा, कोणती दशा. आणि तेच अंतःकरण मुक्तावस्थेमध्ये उपाधी असते. काय असते, उपाधी आपले धर्म आत्म्यावर घालत. मग तो शरीराला आत्मा समजेल का, आत्मा शरीराहून काय. आणि विशेषण काय करते, अंतःकरण हे विशेषण झालं. शरीराचे धर्म घेऊन म्हणतो मी जन्माला येतो, मी काय करतो. यावेळेला अंतःकरण कोण आहे, विशेषण आहे. आणि माझ्या ठिकाणी ना मृत्यू नाही, जन्म नाही, या ठिकाणी काय एकच अंतःकरण विशेषणही आहे. आणि पुढे काय उपाधी आहे. आपल्या धर्माचं ज्ञान करून देत असेल तर विशेषण धर्म, आणि आपण वेगळे राहून ज्ञान करून देत असेल तर उपाधी. वेदांतामध्ये ज्ञान झाल्यानंतर अंतःकरण उपाधी होतं. उपाधी वेगळे, काहीच संसार, सगळा संसार मायेचा आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी रंग नाही, रूप नाही, काही नाही, नाही गुणधर्म. तुमच्या ज्ञानेश्वर महाराजाच्या अभंगामध्ये द्वारे श्रीहरी पाहिला पाहता पाय. सत्य ज्ञान अनंत गगनाचे नाही रूप वर्ण. पुढे याचबद्दलचा विचार मागे अनेक वेळा विस्ताराने सांगितला आहे, म्हणून पुन्हा येथे सांगत नाही. एकंदरीत सांगत नाही. बरं डोक्यावरून काय झालं, पाणी झालं पुन्हा पुन्हाच आहे. म्हणजे बरं त्याचं पुन्हा म्हणजे करायचं आहे. दृढ होण्याकरता पुन्हा पुन्हा काय करावं लागतं, सांगावं लागत आहे. म्हणून द्वितीयत्व म्हणतो त्याला, ते काय चुकीचं नाही. काही काही ठिकाणी पुन्हा पुन्हा काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. पुढे एकंदरीत अध्यस्त सुखदुःख व धर्माधर्म इत्यादिकांचे अधिष्ठान आत्मा आहे. आत्मेची ठिकाणी अधिष्ठानत्व येण्यास फक्त अंतःकरण नाम बुद्धी उपाधी आहे, म्हणून बुद्धीचे धर्म सांगितले. सगळ्या याच्या या जगाला कोण अधिष्ठान आहे, आत्मा आहे. तुम्हाला गेलं ना, अधिष्ठान आणि उपाधी याचे दोमधला फरक दुसऱ्या तरंगात गेलं तुम्हाला. किंवा अधिष्ठान आहे ना, उपाधीने युक्त त्याला उपदेश याचं म्हणतात. म्हणून काही दर्शनकाराने अधिष्ठानाचा विचार असते ना,
ब्रह्माला सुद्धा अधिष्ठानाची काय असते, निर्धिष्ठानो कुतो ब्रह्मा, दोरीवर ते सर्प वाचना करतात, रज्जूची काय पाहिजे, तसे जगदरूपी भ्रम होण्याकरता अधिष्ठान काय पाहिजे. शून्यावर ब्रह्म होऊ शकत नाही, मग जगदरूपी ब्रह्मस्वरूपावरती होता. पण जगत अध्यस्त आहे ना, परमात्मा काय अधिष्ठान नाही का लक्षामध्ये. जगत काय आहे आणि त्याला आत्मा कोण आहे, अधिष्ठान आहे. इतर दर्शनकार लोक जगताला अध्यस्त न म्हणताना सत्यत्व काय केले, त्या सत्यत्वाचं काय केलेलं आहे, मग खंडन केलेलं आहे. पुढे आणि अविचाराने अंतकरण व आत्मा या दोघांच्या ठिकाणी प्रतीत होतात, म्हणून अंतकरण विशिष्ट जो प्रमाता त्याचे धर्म मागे सांगितले आहेत. परंतु वास्तविक विचार केला तर सुखदुःखादी धर्म अंतकरणाचे असोत, अंतकरण विशिष्टाचे असोत, किंवा स्वप्नपदार्थ व गंधर्वनगर यांच्या स्वरूपाप्रमाणे कोणाचेच नसोत, कोणत्याही रीतीने आत्म्याचे धर्म नाहीत, एवढेच आम्हा सांगावयाचे आहे. तुम्हाला ज्याला मानायचं असेल त्याला काय करत नाही, मग आत्म्याचे नाही हे आम्हाला काय म्हणायचं आहे. आमचा आग्रह कुठं आहे, आत्म्याचे नाही. माझ्या मुलांनी काय केले नाही, कोणी केले कोणालाही मानत बसा, आमचा त्याच्याशी काय नाही संबंध नाही. म्हणजे सगळे धर्माच बरं का, सगळे मायेचं कार्य आहे. कोणाचं कार्य आहे, आत्मस्वरूपामध्ये अजातवाद म्हणतात त्याला. कोणता अजातवादामध्ये एका परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही. नव्हे त्याची कैसे झालेले खेळी आहे, एक एकटाची असोनी विश्वी विश्वाकार. म्हटलं जगत का निर्माण केलं, एकलेनं कंठ घ्यायचे आणि केली निर्माण. मग परमात्मा विश्व झाला का मायेच्या द्वारा. आता माया उपाधी लागला की सगुण होत असतो. मुळामध्ये सगुण आहे का निर्गुण आहे, माया उपाधी लागल्यानंतर सगुण होत असतो. मग ईश्वर तरी काय आहे, माया उपाधी आहे म्हणतात ईश्वर आहे. ईश्वराचं तुमचं लक्षण कोणतं, सगुण आहे पण निराकार आहे, त्याला काय म्हणायचं, निर्गुण निराकार ब्रह्म, सगुण निराकार सगुण साकार. हे देव वगैरे सगळे हे काय सगुण आणि साकार आहे. आणि आपण कोण आहोत, सगुण आणि मग देवामध्ये आणि आपल्यामध्ये काय, ते आपल्यामध्ये अविद्या आहे, देवामध्ये काय नाही. तो षडगुणाने युक्त आहे. किती आहे का, यशस्वी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, मग त्याला देव असं म्हणत असं. जाऊ दे पुढे. आत्म्याचे ठिकाणी अध्यस्त आहेत हे खरे, परंतु अध्यस्त असते ते सत्य नसते. म्हणून राग द्वेष धर्माधर्म सुख दुःख बंध मोक्षादी सर्व धर्मरहित एक व्यापक आत्मा आहे, म्हणून तो सत आहे. हे पहा, बाकी जे आहे ना, जे कल्पित असतं ते काय नसतं, सत्य नसतं. धर्माधर्म बुद्धी वगैरे आत्माखेरीज करून सर्व जगतातलं कार्य सत्य नसून काय आहे, आत्मा मात्र कसा आहे, सत्य आहे. वेदांताचा सिद्धांत कोणीतरी सत असल्याशिवाय कार्य हे उपलब्ध होऊ शकत आहे का नाही. एखादा घट फुटला, कार्याचा नाश झाला, मग घटाच्या बरोबर मातीचा काय होत नाही, माती तशीच आहे तशी. तसं जगतरूपी कार्य जरी असताना गेलं, जगताच्या ठिकाणी प्रलय आहे ना, सर्व जीवाचं हे झाल्यानंतर प्रलय होत असतो. पुन्हा त्या जीवाचं कर्म उपस्थित झालं म्हणजे ईश्वर सृष्टी काय करतो, या सर्व सृष्टीचा काय, त्याच्यामध्ये 4 युग असतात. कृतयोग, पुढे कृत त्रता आणि हे सारखे चालू असतं. आता कोणतं युग चालू आहे,
कलियुग म्हणजे हा कलियुग म्हणजे भांडणाचा युग. कोणता युग? कली म्हणजे भांडण. म्हणून आता पुढे सगळं विधानसभेतही भांडायचं, केंद्रातही. कली शब्दच भांडण होतं काय. त्या कसं म्हणतात, त्याला बांधून ठेवलेला होता. थोडी धर्मराजाला काहीतरी दया, थोडा ढिला गेला, काय केला. हे सगळे भांडणाचे प्रकार कोणामुळे आले? कलीमध्ये आले. जाऊ दे आपला पुढे. ज्याची ज्ञानाने निवृत्ती होते ते असत व ज्याची कधीही निवृत्ती होत नाही ते सत. हे सत आणि असत याची लक्षणं सांगितली. ज्ञानाने निवृत्ती होत असेल तर काय म्हणायचं? असत. आणि काय आणि ज्याची निवृत्तीच होत नाही ते दोरीवरचा सर्प असं. दोरी अरे असं काय करतात? दोरीवरचा सर्प ज्ञानाने काय होतं? आणि दोरी ज्ञानाने निवृत्त होते का? व्यावहारिक स्वतः आहे ना ते. काय आहे? व्यावहारिक होते. दोरीवर ते बसलेला सर्प कसा आहे? बिळातला व्यावहारिक काय आहे? कल्पित सर्पाचे ज्ञानाने काय होते? तुम्ही ऐकलं ना उदाहरण, पुन्हा पुन्हा सांगण्याची काही आवश्यकता नाही. विचारसागराचा पाठ ऐकला आणि ख्याती प्रकरण ऐकलं कोणतं? अनेका घरी काहीतरी साप निघाला, माणूस पळत पळत चाललेला होता. हे म्हटलं बाबा, अरे पळतोस का? म्हटलं काठी आणायची आहे. काय आणायची? म्हटलं काठी कशा करता आणायची आहे? म्हटलं एका घरी काय निघालेलं आहे आणि त्याला मारण्याकरता काय आणायचे? मग त्याने सांगितलं, म्हटलं काठीची काही आवश्यकता नाही, चला की आमच्या बरोबर. मग तो घेऊन आला. तो सर्प कुठं शिरत होता? बिळा. मग त्याने सांगितलं, म्हणलं काय दोरी आहे का? म्हणलं दोरी. लोकांना असा विचार पडला, म्हणला काठी मागत नाही. काही माणसाने असा विचार केला, म्हणला धरत असेल. काय करत आहे? धरत दोरीने काय करत असेल? मग त्याला विचारलं, मला दोरी कशा करता? म्हणलं दोरीच्या ज्ञानाने सर्पाची काय. कोणता सर्पाची करतो होता? दोरीवर वाचला, बिळातला होता का? म्हणे जगात सुद्धा कसं आहे? अभ्यास आहे. दोरीवर ते सर्पाचा जसा अभ्यास होतो त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपावरती सुद्धा जगताचा काय होतो? अनेकदा ज्ञान झालं की जगताचा काय होतं? जीवभाव जगद्भाव भावदे स्वात्मा एव शिष्यते. म्हणून वेदांतशास्त्रामध्ये जगत हे सत्य नसून काय आहे? अध्यस्त आहे. अध्यस्त म्हणजे मिथ्या. अध्यस्त म्हणजे नसून भासणे. काय भासणे? त्याला अध्यस्त असं म्हणा. मग त्या अभ्यासाचे प्रकार केले. कार्याभ्यास पुढे कारणाभ्यास. कार्याभ्यासही संभवू शकत नाही. पूर्वपक्ष उत्तर पक्ष कार्याभ्यासही संभवू शकते. पुढे कारणाभ्यासही काय होते? नाही का नाही? कारणाभ्यासामध्ये कारण जे अज्ञान आहे, ज्ञानाने त्याचा काय होतं? वाद होतं. पुढे सर्व पदार्थांचे व पदार्थ निवृत्तीचेही अधिष्ठान आत्माच आहे. म्हणून आत्मा सत आहे. म्हणून आत्मा किम स्वरूप आहे? सर्व याच्या पदार्थाचे अधिष्ठान कोण आहे? आत्मा. अधिष्ठान म्हणजे अभ्यास होण्याच्या पूर्वी काहीतरी असावं. सर्पाचा अभ्यास होण्याच्या पूर्वी कोण पाहिजे? अधिष्ठानच नसेल तर मग हे जगत आहे, चित्रविठ्ठलचे जगत आहे. याला कोणीला कोणीतरी काय असलं पाहिजे. जगत आहे, जगतरूपी आहे ना, याला कोणी ना कोणीतरी काय असलं पाहिजे. आहे का नाही? हे सारखं जगत दिसतं आपल्याला, त्याच्यामध्ये एक वाक्यता नाही. त्या अधिष्ठानाचा विचार सर्व धर्मीयांनी केलेला आहे. जगताच्या बुडात कोणी ना कोणीतरी स्थिर पदार्थ असला. जगत स्थिर आहे का अस्थिर आहे? आहे काय? मग अस्थिर पदार्थाला कोणी ना कोणतरी
स्थिर काय असलं पाहिजे. गाडी चालत असते, स्थिर आहे का अस्थिर आहे. आणि रोड काय आहे का नाही. गाडी जरी पळत असली तरी रोड कसं आहे. म्हटलं गाडी पळत रोडही पळत. मग जगात हे अस्थिर आहे. अस्थिर आहे ते त्याला 15व्या अध्यायामध्ये अश्वत्थाम असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे. अश्वत्थ म्हणजे तशीच याची स्थिती नाचत जाय म्हणून या ते म्हणते. 15व्या अध्यायामध्ये जगाचा क्षणभंगुरत्व दाखवलेलं आहे. एका क्षणामध्ये सुद्धा तो पदार्थ स्थिर राहू शकत, मग त्याला अस्थिर असं म्हणत असतात. मग कोणीतरी स्थिर असलं पाहिजे. यालाच म्हणतात स्थिर पदाचा अस्थिर पदाचा विचार करतात, त्याला तत्त्वज्ञ म्हणतात. काय म्हणतात. मग त्या तत्त्वज्ञाचा मध्ये कोणीतरी स्थिर पदार्थ असला तो जड आहे का चेतन आहे. आता सगळ्या तत्ववेत्याला सुद्धा मान्य झालेलं आहे. सृष्टीच्या बळाची जगताच्या बळाची कोणीतरी तत्व आहे आणि ते जडस्वरूप नसून काय ते चेतन स्वरूप आहे. मग चेतन स्वरूप असलेल्या जगताची जी उत्पत्ती, त्याच्यापासून जगताची उत्पत्ती झाली कशी आहे काय. चेतन म्हणायचं आणि त्याच्यापासून भूत काय होते. मग आता चेतन असणाऱ्या परमात्म्यापासून जड स्वरूपाची उत्पत्ती होते, संभवू शकत. म्हणून जगत दिसते याची त्याच्याकरता कोण मानावी लागते. माया मानाव्या. हे वेदांत शास्त्राची प्रक्रिया. कोणाची. कोणी आत्म्याची निवृत्ती मानील तर आत्म्याचे निराळे अधिष्ठान सांगितले पाहिजे. कारण शून्याचे ठिकाणी तर आत्म्याची निवृत्ती म्हणता येत नाही. दुसरा आत्मा अधिष्ठान मानावा लागेल. दुसऱ्या आत्म्यासहित तिसरा आत्मा अधिष्ठान मानावा लागेल. त्या योगाने अनवस्था प्रसंग येईल. शिवाय आत्म्याची निवृत्ती मानणारास असे विचारावे की आत्मनिवृत्तीचा अनुभव कोणास आहे किंवा नाही. त्याला विचारायचं आत्मा सत नाही मानला. काय नाही मानला. असत मानला. काय मानला. असत पदार्थाची काय होते. मग आत्मा असत मानला तर आत्म्याची काय होईल. मग निवृत्ती झाली तरी कोणी ना कोणीतरी दुसरा आत्मा पाहिजे का नाही. काय पाहिजे. बरं दुसऱ्याची काय मानणार. निवृत्ती मानणार. तिसरं मानावं लागेल. ही धारासारखी काय होईल. अवस्था नावाचा काय होईल. दोष आहे. प्राग प्रध्वंस वगैरे असे दोष असतात. त्याच्यामध्ये आत्माश्रय अनन्याश्रय चक्रिकापत्ती विनिगमवीर पुढे पराकलोप आणि पुढे अनुभव असे दोन. म्हणून आत्म्याची उत्पत्ती मानता येईल. आत्म्याची जर उत्पत्ती मानली तर आत्मा कार्य होईल. काय होईल. उत्पत्ती कोणापासून नाही काय. दुसऱ्या आत्म्यापासून. पुन्हा तुम्ही विचारणार दुसऱ्याची उत्पत्ती तिसऱ्यापासून. धारासारखी काय होईल. आहे का नाही. मग ती धारा खंडित राहील की सारखी चालूच राहील. म्हणून आत्म्याची उत्पत्ती काय करता येत नाही. आणि उत्पत्ती मांडली तर कोणापासून होते. त्याची निवृत्ती कोणामध्ये होते. तो विचार आहे. सुंदर विचार सांगितलेला आहे. संपलं का. आहे म्हणेल तर आत्मनिवृत्तीचा अनुभव करणारा आत्माच त्याचे स्वरूप आहे. मग आत्मनिवृत्तीचा अनुभव केला असे म्हणणे आपल्या मस्तक छेदाचा अनुभव आपणास आहे या म्हणण्यासारखे अयुक्त आहे. आत्मनिवृत्तीची निवृत्ती होऊ शकते असं म्हणणं. मग आत्मनिवृत्ती जर झाली पाहणारा शिल्लक राहतो का. आहे का नाही. एखाद्या माणसाने आणखी खून केला पाहणारा शिल्लक आहे का. मग आपलाच खून आपण पाहू शकत. कारण म्हणून ज्याप्रमाणे आपल्याच खुणाची आपल्याला प्रतीती येऊ शकत नाही तसे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्म्याची प्रतीतीची अनुभव येऊ शकत. एखादा वर्ष म्हणलं मी ते सगळं पाहत बसलो होतो. बऱ्या वेळाला काय म्हणलं पाहत बसला होता तर म्हणलं माझी मान तुटली होती. काय तुटली. मान तुटली तर पाहतो कसं. पाहतो तर मान त्याप्रमाणे आता असंच म्हटल्यानंतर आत्म्याला काय होऊ शकत नाहीत.
त्याची निवृत्ती होऊ शकत. आणि निवृत्ती म्हणली तो कोणापासून? अनवस्था नावाचा काही पुढे. म्हणून आत्म्याच्या निवृत्तीचा अनुभव कोणासही घडत नाही. पण आत्म्याच्या निवृत्तीचा अनुभव कोणालाही काय होत नाही. निवृत्तीच होऊ शकत नाही. काय होऊ शकत? निवृत्तीच होऊ शकत नाही, म्हणून अनुभव येऊ शकत पुढे. आणि जर असे म्हणेल की आत्म्याची निवृत्ती तर होते, परंतु त्याच्या निवृत्तीचा अनुभव मात्र कोणासही नाही, या म्हणण्याचा अर्थ एवढाच की आत्म्याची निवृत्ती होत नाही, म्हणून आत्मा सत्स्वरूप आहे. सत्स्वरूप आहे. कोणी पण निवृत्ती होते पण त्यांचा काय होत नाही, अनुभव येत नाही. हे बोलणं कसं आहे? बोलणं तो वेगळाच आहे. तात्पर्य आहे की आत्म्याची कधी निवृत्ती होऊ शकत नाही, म्हणून आत्मा किंवा स्वरूप आहे. आता कसा सद्रूप पुढे, चिद्रूप पुढे. आता आत्मा चिद्रूप कसा आहे याचा विचार कधी करू.